जय महाराष्ट्र माझ्या मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्तच असणार आणि मी पण खूप छान आहे. तर मला थोडीशी सर्दी झाली होती, त्यामुळे आवाज थोडासा बसल्यासारखा येत असेल. तर आज लवकरच सकाळी उठले, 4 वाजता उठले. उठल्यानंतर गरम पाणी करून पिलं. त्यानंतर 1 तास अभ्यास केला. अभ्यासानंतर थोडं 5 वाजताची नमाज झाली, तेव्हा मग उठले, बाहेर आले. बाहेर आल्यानंतर थोडंसं फिरल्यानंतर थोडंसं व्यायाम केला, प्राणायाम केले. त्यानंतर मला थोडंसं मॉर्निंग वॉक करावं, त्यासाठी जास्त काही दूर नाही, पण अंगणामध्येच थोडंसं 15-20 मिनटं फिरले आणि दिवसाची सुरुवात झाली. तर थंडी तर एवढी वाढली आहे ना, की बाहेर यायचं म्हणलं तर खूपच असं गारवा एवढा सुटला होता. तरीही म्हणलं थोडंसं फ्रेश राहण्यासाठी आणि माइंड फ्री राहण्यासाठी थोडंसं योगा आणि प्राणायाम वगैरे केलंच पाहिजे. आणि फिरलेलंही तेवढं सकाळी मोकळ्या वातावरणामध्ये चांगलं असतं. त्यानंतर दिवसाची सुरुवात झाली. आईने सर्व स्वयंपाक बनवूनच ठेवला होता. मी काही दिवसांसाठी आईकडेच आले होते, कारण माझी लहान मुलगी थोडंसं सतवत होती आणि माझी पेटची एक्झाम होती, त्यासाठी मी आले होते. तर आईकडेच होते. मग आईने बनवली होती मेथीची भाजी आणि चपाती. तर मला चपाती खावीशी वाटत नव्हती, त्यामुळं मी म्हणलं की आईला मी भाकरीच टाकून घेईन आणि जेवण करेल. तर आई स्वयंपाक वगैरे सर्व घरची कामं आवरून आई कामाला गेली. त्यानंतर मी सकाळी नाश्ता वगैरे केला होता. नंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर गरम जेवणासाठी 2 भाकरी टाकून घेतल्या आणि इशूला पण थोडंसं तांदळाचं पेस्ट बनवलं होतं और तिला पण खाऊ घातलं. खाऊ घातल्यानंतर मी भाकरी टाकलेलं गरम लगेच जेवण करून घ्यावं. त्यानंतर मी जेवण करून घेतलं. भाकरी टाकल्यानंतर थोडंसं गोंधळ झाला होता तिथं, तर तो पण साफ करून घेतला. कसं आहे ना, माहेर असो या सासर काय आपल्याला काही कामं चुकत नाही तसं तर, पण माहेरी थोडा जास्तच आराम असतो, थोडासा फार फरक पडत असतो. पण आई काय मुलीला जास्त काम करू देत नाही, कारण ती सासरी करतच असते. आई ही शेवटी आईच असते. तर मी भाकरी वगैरे टाकून घेतल्या. थोडंसं सांडलेलं खाली पीठ वगैरे पूर्ण ते ओटा जो होता ते पूर्ण साफ करून घेतला. आई कामाला गेली होती. त्यानंतर आई दुपारी आली. मला जायचं होतं घरी, कारण मी 1 महिना झाला आईकडेच होती. आता म्हणलं घरी जायचं होतं. मकर संक्रांतीचा कार्यक्रम असतो माझ्या घरी, शेतामध्ये पूजा वगैरे असते त्यासाठी. आणि मी त्याचा ब्लॉग तुम्हाला अगोदरच शेअर केला आहे. हा आईकडचा ब्लॉग होता जो शूट करून ठेवला होता, तर टाकायचा राहिला होता. म्हणलं आता ठीक आहे, टाकून देऊया. तर आईनी मुलगी सासरी जाणार आहे म्हणल्यानंतर लगेच आईनी हे खारीक खोबऱ्याचे लाडू वगैरे बनवून दिले मला. पूर्ण साहित्य वाटून घेतला होता आईनी आणि गुळाचा तो पाक आई बनवत होती लाडू बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये खारीक खोबरं, काजू बदाम, डिंक, त्यानंतर मेथीदाणे असं सर्व साहित्य वाटून आईने लाडू बनवून दिले छान. आता आम्ही घरी जाण्यासाठी तयार झालो. तर मी सर्वात अगोदर माझी पुस्तकांची बॅग भरून घेतली, कारण मी येतानाही सोबत बरीचशी पुस्तकं घेऊन आली होती आणि इथं काही माझ्या दादांची पुस्तके होती, ती मी सोबत नेली अभ्यासासाठी. तर माझ्या 2 बॅग होत्या, त्यामध्ये एका बॅगमध्ये मी भरली, माझी सर्व पुस्तकं भरून ठेवली. ओझं तर होणारच होतं, पण म्हणलं पूर्ण त्याच्यामध्ये नोट्स वगैरे होत्या, काही नोटबुक होत्या आणि महत्त्वाची अशी पुस्तकं जी अभ्यासासाठी कामी येतील अशी मी बघून पूर्ण पुस्तकं वगैरे आणि वह्या वगैरे पूर्ण बॅग भरून घेतली. त्यानंतर कपड्याची लगेच बॅग भरली. कपडे तर खूप, आता लहान मुलं बाळ म्हणलं तर काय सांगायचं, बघायचंच नाही. तर इशूची आणि शर्वरीचीच बरीचशी कपडे होते. मी तर 2-3 ड्रेस वगैरेच घेऊन आली होती, पण लहान बाळ असल्यामुळे तिची कपडे बरेच होती. पूर्ण असं बॅग पॅक करून ठेवली. सर्व आवरण्यामध्ये मला वाढले होते 8:30 आणि ह्या 2 बहिणींना छान झोपी घातलं. दोघी झोपी गेल्या. त्यानंतर मी बसले अभ्यासाला. तर मी अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा फॉर्म भरला आहे, त्याच्यासाठी सरळ सेवेची एक्झाम देण्यासाठी मी प्रिपरेशन करत आहे. तर तांत्रिक घटक हा महत्त्वाचा आहे, कारण 80 मार्क्स त्याचेच आहेत. तर एकच पुस्तक खूप छान आहे, पवन देशपांडे सरांचं, मी त्याच बुकचा अभ्यास करत आहे. तर त्यानंतर दिवसभर तर सकाळी थोडा वेळ आणि दुपारी थोडा वेळ अभ्यास केला होता. त्यानंतर आता त्याचं काही शूट मला घेता आलं नाही, म्हणलं तर रात्रीचं एक थोडा वेळ अभ्यास केला. त्याच्यामधले क्वेश्चन वगैरे सॉल्व केले. प्रत्येक टॉपिक वाईज त्याच्यामध्ये सरांनी खूप छान दिले, तर ते वाचायला आणि क्वेश्चन सोडवायला खूप छान जाते आणि खूप सोप्या भाषेमध्ये सरांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे.
तर आता आईकडं जायचं आहे म्हटल्यानंतर तर इथं वेळ अभ्यासाला बऱ्यापैकी मिळत होता, पण आता घरी गेल्यानंतर घरची कामं आणि मुलांना सांभाळून होईल तेवढं मॅनेज करण्याचा प्रयत्न मी करेल आणि अभ्यासाचं करावंच लागणार आहे. तर त्यानंतर घरी जायच्या दिवशी आईने अशी शेवग्याच्या शेंगा मला काढून दिल्या होत्या माझ्या छोट्या भावानी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, हसत राहा.